नमस्कार. आज शिकणार आहोत आपण एका बोटाने. खूपच सुंदर सुंदर फुले. पूर्ण व्हिडिओ बघा. एकाच बोटाने आपण शिकणार आहोत. 1 मिनिटात एक फूल. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. युजफुल व्हिडिओ आहे. हे बघा, असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि वरती आणि खाली आणि मधूनही आपल्याला रांगोळी अशी एका बोटाने सरकत जायची. बघू शकता तुम्ही. आणि फेविकॉलच्या बॉटलने आपल्याला डॉट पाडून घ्यायचा आहे. हे बघा, दुसरं फूल आपलं व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. मी पहिले डॉट पाडून घेतले मोठे मोठे. हे बघा, फिरतं फूल ही आपण एका बोटाने तयार करू शकतो. ज्याला अगदी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. आपल्याला घाई असेल तर आपण देवाऱ्यासमोर टाकू शकतो असे फुलं एक एक. कलरफुलमध्ये खूपच सुंदर दिसतात. नक्की ट्राय करा तुम्हीही. हे बघा, वरती खाली फक्त खूपच इझिली कोणालाही असे फुलं आहेत. इथून 2 छोटे छोटे आपल्याला बोटाने सरकायचे आणि फेविकॉलच्या बॉटलने आपल्याला डॉट पाडून घ्यायचं. बघू शकता तुम्ही. फक्त मी पहिले डॉट पाडून घेतले आणि नंतर डॉटला मी गोल करून, हे बघा, बोटाने फक्त व्यवस्थित आपल्याला सारखं एकसारखं सरकत जायचं आहे. खूपच इझिली आहे. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा. युजफुल व्हिडिओ असतात माझे बेसिक पद्धतीने. अशा पद्धतीने यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. मध्ये आपल्याला फेविकॉलच्या बॉटलने डॉट पाडून घ्यायचे. हे बघा, आपलं 5वं फूल. त्यालाही गोल करून छोटे छोटे आपल्याला क्रॉसमध्ये फिरवायचं एका बोटाने. एकसारखं येऊ द्यायचं म्हणजे व्यवस्थित येतं. आपल्याला घाई असली तर आपण कलरफुल असं देवाऱ्यासमोर किंवा पूजाच्या टायमाला अशी 10-12 फुलांची लाईन उंबरेटा बाहेरही टाकू शकतो. एका ताईची कमेंट होती मला की उंबरेटा बाहेर छोटीशी रांगोळी दाखवा, तर तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता. रीना ताईची कमेंट होती मला की तुम्ही म्हणजे उंबरेटा बाहेर रांगोळी दाखवा छोटीशी अशी. तर असे फुलं तुम्ही 2-3 टाकू शकता एका बोटाने. इझिली 1-2 मिनिटात तयार होणारे. आपल्याला घाई असते तर उंबरेटा बाहेरही असे फुले टाकू शकतो आपण छोटे छोटे. फक्त एवढं करायचं की आपण सारखे डॉट टाकून घ्यायचे आणि सारखं फुलं टाकून घ्यायचे उंबरेटा बाहेर, म्हणजे उंबरेटा बाहेरची डिझाईन ही तयार होते. बघू शकता तुम्ही. खूपच छान आहे बघा. फेविकॉलच्या बॉटलने मी डॉट पाडून घेणार आहे. हेही छोटे छोटे फुलं टाकू शकतो आपण उंबरेटा बाहेर अशा पद्धतीने. हे वेगळे वेगळे दाखवले. तुम्ही काय करायचं, एकच सारखे छोटे छोटे फुलं उंबरेटा बाहेर टाकायची. रोज छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे. आणि हे बघा, अशा पद्धतीने असे एकसारखे 7-8 डॉट पाडून अशा पद्धतीने एकसारखे फुलं पाडायचे, म्हणजे उंबरेटा बाहेरची आपली छोटीशी रांगोळी ही तयार होते आणि बॉर्डर डिझाईन ही तयार होते. हे बघा, एका बोटाने व्यवस्थित गोल करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, बोटाने असं सरकवत जायचं आहे. त्या त्यांची कमेंट होती म्हणून मी खास व्हिडिओ आणला आहे. हे बघा, हेही आपल्याला असं छोटे छोटे फुलं अगदी अर्ध्या मिनिटात होणारे फुलं आहेत. फक्त आपल्याला बोटाने सरकत जायचं आहे. हे वेगळं फुल आहे. खूपच इझिली तुम्ही काढू शकाल असे मी फुलं दाखवते तुम्हाला. मधून व्यवस्थित जास्त प्रकाराने गोल करून घ्यायचे. हे बघा, डॉट टाकून. ही मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे. फेविकॉलच्या बॉटलने आपण हे बघा पानाची डिझाईन ही काढू शकतो. सुंदर अशी पानाची डिझाईन ही काढू शकतो इझिली. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे, रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक थोडासा मी कट केला आहे, म्हणजे सुंदर अशी आपण सुंदर सुंदर फुलं किंवा रांगोळी आपण 1-2 मिनिटात टाकू शकतो. युजफुल बॉटल आहे. नक्की यूज करा तुम्हीही. नक्की ट्राय करा. तुम्हाला ही नक्कीच येईल. आणि त्याच्याने आपण छोटे छोटे मोठे किंवा असे डॉटही पाडू शकतो. हे बघा, वेगळं फूल, मध्ये एक डॉट, आजूबाजू आणि खाली आणि वर, आणि त्याच्यामध्ये जागा आहे तिथंही आपल्याला डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने. बोटाने फक्त आपल्याला गोल करून या बाजूने
अशा प्रकारे दोन बाजूने सरकत जायचं, ह्या बाजूने ह्या बाजूने, ह्या बाजूने आणि ह्या बाजूने. हे बघा किती सुंदर आपली फुलं तयार झाले, बघू शकता तुम्ही. नक्की ट्राय करा. मधूनही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि फेविकॉलच्या बॉटलने डॉट पाडून घ्यायचं आहे. डॉट ही खूप सुंदर पडतात, बघू शकता तुम्ही. मोठा डॉट, छोटा डॉट. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट करून सांगा. ही बघा फेविकॉलची बॉटल स्वच्छ धुवून सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची आहे आणि वरचा थोडा कट करायचा आहे आपल्याला. जो पॉईंट आहे ना वरचा थोडा कट करायचा आहे. बघा किती सुंदर अशी आपली फ्लावर डिझाईन तयार झाली आहे, बघू शकता तुम्ही. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल.